राज्यात एकीकडे सरकार सर्वसामान्यांच्या न्यायासाठी कटिबद्ध असल्याचे सांगत असताना दुसरीकडे मात्र ग्रामीण भागात सामान्य कार्यकर्त्याला न्यायासाठी थेट आमरण उपोषणाचा मार्ग पत्करावा लागत असल्याचे चित्र समोर येत आहे। रावेर तालुक्यातील वाघोड गावातून एक धक्कादायक प्रकार समोर आला असून येथे एका सामान्य कार्यकर्त्याने थेट राज्याचे मुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाच न्यायासाठी हाक दिली आहे। नेमकं प्रकरण काय पाहूया सविस्तर रिपोर्टमध्ये। रावेर तालुक्यातील वाघोड गावातील दुर्गानगर परिसरात असलेल्या प्लॉट क्रमांक 527 अ, 527 ब व 490 या ठिकाणी सुरू असलेल्या कथित अतिक्रमणाविरोधात ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे। या प्लॉटच्या मालक वैशाली नितीन महाजन यांनी थेट ग्रामपंचायतच्या सार्वजनिक गटावरच पिल्लर उभारल्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडून केला जात आहे। या अतिक्रमणाला परिसरातील नागरिकांनी विरोध केला असता प्लॉटधारकांच्या पतीकडून महिलांना अश्लील शिवीगाळ करण्यात आल्याचा गंभीर आरोपही तक्रारीत करण्यात आला आहे। या प्रकाराबाबत ग्रामपंचायत कार्यालयात लेखी तक्रारी अर्ज देऊनही कोणती ठोस कारवाई होत नसल्याचा आरोप करत वाघोड गावातील सामाजिक कार्यकर्ते गजानन प्रकाश तायडे यांनी ग्रामपंचायत कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले। बुधवारी या उपोषणाचा तिसरा दिवस असून उपोषण स्थळावरून गजानन तायडे यांनी थेट राज्याचे मुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना न्यायासाठी आर्त हाक दिली आहे। वाघोड ग्रामपंचायत ठराविक लोकांनाच पाठीशी घालत असून सामान्य नागरिकांवर मात्र तात्काळ कारवाई केली जाते का, असा सवालही यावेळी उपस्थित केला जात आहे। जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत उपोषण सुरूच राहणार असल्याचा इशारा गजानन तायडे यांनी दिला आहे। इतकेच नव्हे तर येत्या काही दिवसात येथे न्याय न मिळाल्यास थेट जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन व उपोषण करण्यात येईल असा स्पष्ट इशाराही त्यांनी सिटी न्यूजशी बोलताना दिला। मी जे उपोषण केलं आहे त्याचा काय म्हणजे उद्देश काय आहे? मी गजानन प्रकाश तायडे, राहणार वाघोड, तालुका रावेर, जिल्हा जळगाव। हे उपोषण याच्यासाठी केलेले आहे, मी दुर्गानगर येथे राहता त्या प्लॉट नंबर 527 अ, 527 ब घरमालक वैशाली लीलाधर महाजन यांनी सरकारी मालमत्ता लादून सरकारी मालमत्तेचे नुकसान करून गटारीत पिल्लर ओतला आहे आणि त्यांच्या पतीने आमच्या वाड्यातली महिलांना अलिशील शिवीगाळ करून त्यांना समज दिल्यासुद्धा त्यांनी आम्हाला दमदाट्या दिल्या व मारण्याची धमकी दिली। त्यामुळे आम्ही या उपोषण करत आहे। तरी त्या महिलेवर अतिक्रमण करून गटारीचे नुकसान केलेले आहे, त्यांच्यावर गुन्हा दाखल व्हावा व ते अतिक्रमण काढण्यात यावं यासाठी या उपोषण केलेलं आहे। तरी मला अमोल भाऊ दावळे, काही रक्षाताई खडसे आणि आपल्या महाराष्ट्राचे गृहमंत्री देवाभाऊ फडणवीस यांना ही आग्रहाची विनंती आहे की त्यांनी या सर्वसामान्य कार्यकर्त्याला न्याय द्यावा, ही आग्रहाची विनंती। जय हिंद, जय महाराष्ट्र। इथे जर न्याय नाही भेटला तर पुढचं पाऊल तुमचं काय राहील? इथे नाही जर न्याय भेटला तर आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण करू। जय हिंद, जय महाराष्ट्र। गटार फोडून बांधकाम झालेला आहे, काय विषय नेमका? गटार फोडून सरकारी मालमत्तेचे गटार फोडून गटारमध्ये पिल्लर ओतलेला आहे आणि त्यांची जागा 550 स्क्वेअर फूट आहे कागदावर आणि ते बांधताय 700-750 स्क्वेअर फूट बांधताय। आता तरी त्या घरमालकाला ग्रामपंचायतचे पाठबळ असल्यामुळे त्याच्यावर कारवाई होत नाही। 2022 साली गजानन प्रकाश तायडेच्या घरासमोरील गटारले नडलेले झाड त्यांनी उकळून फेकले आणि आता त्यांचे नातेवाईक असल्यामुळे ते त्याच्यावर कठोर कारवाई करत नाही आहे, त्याला पाठबळ देते आहे। तरी मी देवाभाऊंना विनंती करतो की गजानन तायडेला न्याय मिळावा। तोपर्यंत न्याय मिळणार नाही तोपर्यंत आम्ही आमरण उपोषण सोडणार नाही। जय हिंद, जय महाराष्ट्र। एकीकडे अतिक्रमणाविरोधात कठोर कारवाईचे दावे केले जात असताना दुसरीकडे सामान्य नागरिकाला न्यायासाठी उपोषण करावे लागत असल्याचे हे प्रकरण समोर येत आहे। या प्रकरणात प्रशासन काय भूमिका घेते, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दखल घेते का, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे।